Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाही आहे, माड्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे. आत्ताच आपण चंद्रकांत दादांचं हे वक्तव्य ऐकलं. यामध्ये सोलापूरची निवडणूक एवढी कठीण नाही, तेवढी माड्याची निवडणूक ही कठीण नव्हती, मात्र आता ती झाली आहे असं वक्तव्य केलं आहे. मात्र माढा लोकसभा मतदारसंघाची ही जी लढत आहे सोपी असताना आता ती कठीण कशी काय झाली आहे, आणि याची कबुली स्वतः चंद्रकांत दादांनी दिल्यामुळं निवडणुकीपूर्वीच कुठं तर शस्त्र टाकलेत का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर आपण पाहूयात की माढ्याची सोपी असणारी जी लढत आहे ही कठीण कशी काय होत गेली. यामध्ये प्रामुख्यानं एक 2-3 गोष्टी आहेत. त्यामधील सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट ती म्हणजे मोहिते पाटलांना गृहीत धरणं. आपण पाहिलं की सुरुवातीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनी सगळा प्रोटोकॉल आहे तो पूर्ण केला होता. टेंभुर्णीला ज्यावेळेस पार्लमेंट बोर्ड आलं होतं त्यावेळेस देखील त्यांना त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली होती. आणि त्याचमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यावेळेस उमेदवारीची मागणी केली नव्हती अशी कबुली त्यांनी स्वतः त्यावेळेस प्रसारमाध्यमांना दिली होती. आपण पाहूयात त्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे काय म्हणाले होते. मी कुठलीही मागणी केलेली नाही. पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून मी या ठिकाणी आलो होतो. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. म्हणजे मी स्वतः मागणी केलेली आहे. किती जण ते एक्झॅक्ट मला आकडा माहीत नाही किती जणांनी मागणी केलेली आहे, कारण मी स्वतः मागणी केलेली आहे. मागणी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, मी इच्छुक मागणी करणार आहे. आज अधिकृत मागणी मी केलेली आहे पक्षाला. या मागणीनंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी मागणी केली. त्यानंतर रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता. तो या दोघांचा म्हणजे महाराष्ट्रातली या राजकारणातली ही 2 मोठी घराणी आहेत, या दोघांचा विरोध झुगारून भारतीय जनता पार्टीनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर आपण पाहतोय की धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंबाची मनधरणी करण्यासाठी एकदा संकटमोचक गिरीश महाजन हे शिवरत्नवरती आले. त्यानंतर सागर बंगल्यावरती रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या व्यतिरिक्त मोहिते पाटलांची नाराजगी दूर करण्यासाठी म्हणावासे प्रयत्न केले झाले नाहीत. आपण स्वतः जयसिंह मोहिते पाटील यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की काही म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रचारात सुरुवात केली त्यावेळेस जर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला जर थांबायला सांगितलं असतं तर आम्ही कदाचित थांबलो असतो. मात्र आता वेळ निघून गेलेली आहे. आम्ही थांबलं तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा मेसेज जाईल. त्यामुळं सुरुवातीलाच जे भाजपनं प्रयत्न करायचे होते ते केले नाहीत. आपण पाहिलं परवा की चंद्रकांत दादा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते टेंभुर्णीला आले होते. मात्र त्यांनी जाऊन मोहिते पाटील कुटुंबाची भेट घेतली नाही, त्यांना थांबा असे सांगितलं नाही. कारण का त्यावेळेस देखील मोहिते पाटलांनी अजून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नव्हता किंवा तुतारी घेतली नव्हती. त्यामुळं या मोहिते पाटील कुटुंबाला गृहीत धरणं हे भारतीय जनता पार्टीला थोडंसं अवघड जाताना दिसतंय. आणि आता आपण पाहतोय की निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एक फॅक्टर समोर येतो आहे. त्यामध्ये रामराजे निंबाळकर हे महायुतीमध्ये असताना युतीचा धर्म पाळत नाहीत. त्यांच्या बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे, तोही अकलूजच्या शिवरत्नवरून. त्याचबरोबर आपण पाहतोय की उत्तम जानकरांचं जर आपण पाहिलं तर यापूर्वी देखील आपण बोललेलो आहे की धनगर समाजामधून माढा लोकसभेमध्ये उत्तम जानकरांचं एक मोठं वलय आहे. धनगर समाजाची मतं मोठी आहेत. आणि माळशिरसचा जर आपण विचार केला की ज्या माळशिरसनं 1 लाखांचं लीड दिलं होतं त्या माळशिरसमध्ये उत्तम जानकरांची ताकद देखील मोहिते पाटलांनी एवढीच आहे. 19च्या विधानसभेला जर आपण पाहिलं तर राम सातपुतेंपेक्षा 3000 मतं कमी पडली होती. म्हणजे 1 लाख मतं पडणारे उत्तम जानकर हे त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांना देखील एक स्टेटमेंट केलं होतं की भाजपकडून माझी वारंवार फसवणूक झाली. त्यांना सोलापूर लोकसभेची जागेची चाचपणी करायला सांगितली होती. त्यांना चाचपणी केली, सर्वे त्या ठिकाणी सुरू केला, ग्राउंडवरती काम करायला सुरू केलं आणि ऐन टाईमाला त्या ठिकाणी राम सातपुतेंना उमेदवारी दिली. याचपूर्वी जर आपण पाहिलं तर 2019ला देखील माळशिरसची विधानसभा भाजपकडून उत्तम जानकर मागत होते. त्या ठिकाणी देखील राम सातपुतेंना म्हणजे उत्तम जानकरांना डावलून राम सातपुतेंना तिथं देखील उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे 2 वेळा उत्तम जानकरांना डावलण्यात आलेला आहे. आणि अजून
कार्यकर्त्यामुळं यामध्ये खदखद आहे की भाजप शब्द देते मात्र पाळत नाही. त्यामुळं आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रायव्हेट जेट उत्तम जानकरांसाठी पाठवलं होतं. ते जाऊन आले, बैठक झाली, मात्र बैठकीच्या त्याच दिवशी उत्तम जानकरांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचाराचा अर्ज भरायला जाणार नाहीत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ते अर्ज भरायला गेले नाहीत. आणि कालच आपण पाहिलं की शरद पवारांची भेट घेण्यासाठी उत्तम जानकर स्वतःहून पुण्याला गेले. त्यांना कोणतंही जेट पाठवण्यात आलं नाही. स्वतः गेले, त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांची भेट झाली. आणि त्यामुळं उत्तम जानकरांचा फॅक्टर आणि मोहिते पाटलांची ताकद या दोन्हींचं मिळून जवळपास 1.5 ते पावणे 2 लाखांचं लीड हे नुसत्या माळशिरसमधून मोहिते पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं कुठं तर माढ्याची जी निवडणूक आहे ही थोडीशी कठीण होताना दिसते. यामध्ये चंद्रकांत दादांना अजून एक वक्तव्य केलं ते म्हणजे पवारांना ही जुनी सवय आहे फोडाफोडी करायची ही. त्यामुळं पवारांना त्यांचा डाव साधलेला आहे. आणि पहिला डाव म्हणजे मोहिते पाटलांना आपल्याकडे घेणं आणि दुसरा डाव म्हणजे जानकरांना आता आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जानकरांनी अद्याप त्यावरती 19 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करू असं म्हटलेलं आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची ही जी निवडणूक आहे ही अटीतटीची होणार आहे. यामध्ये मतदारसंघातील जे आमदार आहेत या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर दुसरीकडे मोहिते पाटलांचं पूर्ण राजकीय करिअर या निवडणुकीमध्ये पणाला लागणार आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.